काही लोक स्वतःचं दुःख कवटाळून बसण्यापेक्षा ते दुःख निर्माण कशातून झालं आणि ते आपल्या जीवनातून हद्दपार कसं करावं आणि इतरांच्याही जीवनातून ते हद्दपार कसं करावं यासाठी प्रयत्नशील असतात. गेल्या काही वर्षापूर्वी मुंबईतील एक घटना, ज्यात एका व्यक्तीचा एकुलता एक मुलगा रस्त्यावरील खड्ड्यामुळे गेला. त्यातून त्या व्यक्तीने प्रेरणा घेऊन पुन्हा हे संकट कोणावर येऊ नये म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात केली. नंतर अनेक लोक त्यांच्याशी जोडली. याला म्हणतात प्रेरणादायी वर्क. दुसरं माधवबागचे डॉक्टर रोहित साणेंचं उदाहरण. वडील हार्ट अटॅकने गेल्याने ते दुःख कवटाळीत बसण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेऊन ज्या हृदयरोगामुळे वडील गेले तो हृदयरोगच मानवी जीवनातून हद्दपार करण्याचा चंग त्यांनी बांधला आणि त्यातून शोधून काढली त्यांनी एक नवीन हृदयरोग दूर करण्याची पद्धत. त्यासाठी त्यांनी आयुर्वेदाचा आधार घेत स्वतःची अशी एक चिकित्सा पद्धत शोधून काढली, ज्यातून ऑपरेशन न करता फक्त आयुर्वेदाच्या सहाय्याने पंचकर्म व इतर माध्यमातून ते ब्लॉकेजेस कसे दूर करावे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी ते त्यात यशस्वी झाले. त्यांनी सिद्ध केलं की या पद्धतीने देखील हृदयरोग बरा केला जाऊ शकतो. याला म्हणतात प्रेरणा. खरोखर सॅल्यूट दोघांना.